एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रानवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 5 ऑक्टोबर 2025 रोजी स्थापना होऊन तब्बल 109 वर्षे पूर्ण झाली आहे. या ऐतिहासिक दिनाच्या औचित्य साधून शाळेला नवे रूप, नवी ओळख देणारी एक सुंदर कमान उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कमान उपलब्ध करून दिली आहे गावातीलच एक माजी सैनिक भीमराव पोपटराव ठाकरे यांनी तब्बल 25,000 रुपयांचा खर्च करून. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर नव्याने उभारलेली ही आकर्षक कमान आज सार्थक, तुषार भोगे आणि रेणुका विष्णुमाळे या लहानग्या विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य विलास जाधव, बाळासाहेब वाघ, विलास काका वाघ यांच्यासह सिद्धार्थ गायकवाड, प्रदीप वाघ, संजय वाढवणे, सेवानिवृत्त पवार सर, वाळके बाबा, ग्रामविकास अधिकारी नरसाळे साहेब तसेच शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शाळेला कमान उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी सैनिक भीमराव ठाकरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जय श्रीपत संस्थेचे चेअरमन म्हणून नियुक्त झालेले ग्रामपंचायत सदस्य विलास काका वाघ यांचाही सन्मान करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वाघ यांनी शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर शेंडगे यांनी शाळेत केलेल्या विकास कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक जालिंदर शेंडगे यांनी केले. रानवडच्या शाळेचा हा 109 वर्षाचा प्रवास आता नव्या कमानीखाली नव्या ऊर्जेने सुरू झाला आहे. रानवड सारख्या छोट्या गावात शाळेच्या विकासासाठी माजी सैनिक पुढे येतात हे केवळ प्रेरणादायीच नाही तर समाजासाठी आदर्शही आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, निफाड.